आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला अर्थात कोस्टल रोड आता नवी त्याला ओळख मिळाली आहे। मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वात पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे। या रस्त्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात आलं। सरकारनं भेल अर्थात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मधल्या 3% समभागांची गुंतवणूक काढून घेतल्यानं भेलचे शेअर्स आज 6%पेक्षा जास्त घसरले। केंद्रातील भाजपा सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून विरोध केला जातो आहे। या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील 10 कामगार संघटनांनी उद्या 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे। शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे। नागपूरच्या संत जगनाडे महाराज शासकीय ITI मधील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायातील 5 प्रशिक्षणार्थींची बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO मध्ये यशस्वी निवड झाली आहे। निवड झालेल्यांमध्ये प्रमोद भोयर, रोहित मिराशे, मिलिंद भियोगाडे, अक्षय जंजाळ आणि एसाकी तेवर यांचा समावेश आहे। या यशामागे संस्थेतील प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। तंत्रज्ञानाच्या वेगासोबत पाऊल टाकत महावितरणनं आता राज्यातील वीज वितरण व्यवस्थेत क्रांती घडवून आणली आहे। घड्याळ, मोबाईल आणि टीव्ही प्रमाणेच आता वीज मीटरही स्मार्ट झालं असून नागपूर परिमंडळात आतापर्यंत 5,62,186 ग्राहकांकडे हे अत्याधुनिक स्मार्ट TOD टाइम ऑफ डे मीटर बसवण्यात आलं आहे। संघ शताब्दी वर्षानिमित्त सकल हिंदू समाज आणि रामदासपेठ नागरिक मंडळाच्या वतीनं 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी रामदासपेठ इथल्या लेंड्रा पार्क मैदानावर विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलंय। 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी भजन जॅमिंग कार्यक्रम होणार असून 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चिंतक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे राष्ट्रभक्ती आणि संघटन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे। या संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि राष्ट्रहिताविषयी जागृती करण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।